आज आपण डेक्कन परिसरात डेक्कन बसस्टॉपच्या शेजारी एक मिसळीच्या गाडीचा शोध घ्यायला चाललो आहे। आपल्या एका सबस्क्रायबरनी मला सुचवलं होतं की डेक्कन बसस्टँडच्या इथे एक नाव नसलेली गाडी आहे जिथे उत्तम मिसळ मिळते। बघूया आज आपण त्याचा शोध लावू शकतोय का। एक गाडी माझ्या नजरेत आहे पण मला एक्झॅक्टली माहीत नाही की तिथे काय मिळतं। आज आपण त्या गाडीला भेट देऊया आणि बघूया की तिथे एक्झॅक्टली मिसळ मिळते की अजून काय काय मिळतं ते। आजच्या या शोध मोहिमेत माझ्यासोबत राहा आणि आपण बघूया की आपल्याला कुठल्या कुठल्या खाद्यपदार्थांचे आज शोध लावता येत आहेत ते। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। मी रोज सकाळी ऑफिसला जाताना या गाडीसमोर अगदी साखरेला मुंग्या लागतात तशी गर्दी या गाडीच्या अवतीभोवती पाहिली आहे। आज इथे भेट देण्याचा योग आला। मी मुद्दाम तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतोय जेणेकरून तुम्हाला ही गाडी शोधण्यास मदत होईल। नेहमीप्रमाणे या ठिकाणाचे गुगल मॅपची लिंक आणि डिटेल्ड पत्ता या व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच। खरं तर आज मी त्या मिसळीच्या गाडीच्या शोधात आलो होतो, पण रोजची इथली गर्दी आणि इथले पदार्थ पाहून मी ठरवलं की आज याच ठिकाणाचा व्लॉग करूया। म्हणून आज हा अनप्लॅन्ड व्लॉग तुमच्यासमोर घेऊन येतोय। मी याच्या आधी इथे कधी आलो नाही आणि इथले कुठलाही पदार्थ मी खाल्ला नाही, पण मनात एक उत्सुकता होती की एवढी गर्दी इथे का असते। ही उत्सुकता शांत करण्यासाठी म्हटलं इथला एक एक पदार्थ जो आहे तो आपण टेस्ट करून बघूया आणि म्हणूनच हा आजचा व्लॉग। इथे मोजके नाश्त्याचे पदार्थ आहेत। बहुतांश पदार्थ हे आपले महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत। तुमच्यापैकी कोणी या गाडीला भेट दिली आहे का, इथले पदार्थ खाल्लेत का, आणि तुम्ही इथले पदार्थ खाल्ले असतील तर तुमचा अनुभव जो आहे तो मला खाली कमेंट करून सांगा। आजच्या नाश्त्याची सुरुवात केली मी इथल्या पारंपरिक पोह्यांपासून। प्रथमेश स्नॅक्स इथला आपण पहिला पदार्थ घेतोय तो म्हणजे त्यांचे पोहे। पोहे अगदी घरगुती पद्धतीने बनवलेल्यासारखे वाटत आहेत। वरनं आपल्याला त्यांनी सॅम्पल दिलं आहे। सॅम्पल जे आहे त्याच्यात आपल्याला त्यांनी मटकी, हिरवा वाटाणा, टमॅटो एवढं दिसतं आहे। बघूया या सॅम्पलमध्ये झणझणीतपणा आहे का आणि तो झणझणीतपणा किंवा हे सॅम्पल या पोह्याची चव कशी बदलते आहे। आधी आपण पहिला गाजू नुसता पोह्यांचा खाऊन बघू। पूर्ण घरगुती पद्धतीचे पोहे, आपल्या घरात आईने किंवा बायकोनी बनवल्यासारख्या पोह्यांची ही चव आहे। या चवीमध्ये पूर्ण घरगुतीपणा आहे। आता वरती जे सॅम्पल दिलं आहे त्याचा आपण एक घास घेऊन बघूया। निश्चितच जे सॅम्पल आहे हलकासा तिखटपणा आहे आणि तो तिखटपणा या पोह्याची चव अजून वाढवतो आहे। पोह्यामध्ये साधेपणा आहे, घरगुतीपणा आहे। सॅम्पलमध्ये हलकासा मसालेदारपणा आहे। झटका असं नाही म्हणता येणार, पण एक इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन बनतं सॅम्पल आणि हे घरगुती पोहे। चला पहिला घास उपीट। उपीटाची चव छान आहे, छान चवीचं उपीट आहे। छान त्यात उडदाची डाळ, कांदा, प्रमाणात मिरची आणि हलकासा साखरेचा गोडसरपणा अशा सगळ्या घटकांनी या उपीटाला हलकीशी एक जादू आणलेली आहे। कधी कधी काय होतं, उपीट फार ओलं राहतं, म्हणजे त्यात पाणी जास्त होतं किंवा फारच कोरडं राहतं उपीट। हे एकदम प्रमाणात त्याची कन्सिस्टन्सी आहे आणि म्हणून हे खायला आनंद येतो आहे। पुढचा पदार्थ म्हणजे यांचा शिरा। परत हा पण हाफ प्लेट शिरा आहे। पहिल्या घासातच पायनॅपलचा इसेन्स जो आहे तो तुम्हाला प्रकर्षाने जाणवतो आणि एक छान
अनुभव तुम्हाला देतो की तुम्ही पायनॅपल शिरा खाताय. पण निश्चितच हा पायनॅपल इसेन्स वाटतो आहे. पुढचा जो पदार्थ मी इथे घेतला आहे तो म्हणजे यांची साबुदाण्याची खिचडी. खिचडीवर त्यांनी चटणी दिली आहे. त्यांचं म्हणणं ही उपवासाची चटणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्रमाण आहे ते मी त्यांना फार थोडं द्यायला सांगितलं आहे, कारण का इतके पदार्थ आपण खातो आहे, पूर्ण फुल प्लेट पदार्थ खाणं शक्य नाही. म्हणून आपण त्यांच्याकडनं खूपच थोडंसं प्रमाण घेतलं आहे. तर पटकन खाऊन बघूया. प्राथमिक आपल्याला जे दिसतं ते म्हणजे याच्यात छानपैकी बटाटा आहे. खिचडीमध्ये, बाहेर मिळणाऱ्या खिचडीमध्ये बटाटा नशीबवानांना मिळतो. चला घास घेऊन बघू आणि त्याच्यात आपण हा आपला बटाटा घेऊया. बटाट्याचे बऱ्यापैकी मोठे असे काप आहेत आणि खिचडी दिसताना पण अशी अगदी आपण जी घरी बनवतो ना त्या पद्धतीची खिचडी दिसते. पहिला घास घेऊन बघू. सुरेख आहे खिचडी. मला खाण्याबद्दल फार बारीक अशी माहिती नाही, पण माझा एक अंदाज आहे की साबुदाणा जरा जास्त भिजलेला आहे. पण ही जर गोष्ट आपण वगळली, खिचडीची चव अतिशय सुरेख आहे. अगदी माझ्या घरी बनते तशी आहे. आणि याच्यात लाल तिखट वापरलेलं आहे, हिरवी मिरची पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बटाटा आहे. मी मगाशी म्हणालो तसं बाहेरच्या खिचडीमध्ये बटाटा फार क्वचित दिसतो. इथे आपल्याला तो मिळालेला आहे. खिचडीची चव तिखट आणि गोडसर अशी मिक्स आहे आणि ती खायला आनंद देते. त्याचबरोबर आपण जी ह्याच्यावर चटणी टाकली आहे, मला वाटतं चटणीचा पण हलकासा गोडसरपणा त्या खिचडीमध्ये उतरला असेल. शेवटचा पदार्थ जो आपण त्यांच्याकडनं घेतलेला आहे तो म्हणजे यांचा इडली आणि वडा सांबार. त्याच्यात त्यांचा एक मेदूवडा आणि ही इडली येते. इडलीचा साईज बऱ्यापैकी मोठा आहे. त्यांनी आधी चटणी टाकली आणि त्याच्यावर सांबार टाकलेला आहे. चटणीचा अंश आपल्याला इथे हा वड्यावर दिसतो आहे आणि चटणीमुळेच सांबारचाही रंग हलकासा बदललेला दिसतो आहे. चला सगळ्यात महत्त्वाचं चव कशी ती भाऊ. इडली, वडा आणि सांबार या तिन्ही पदार्थांची सुरुवात आपण करूया मेदूवड्यापासून. इथे दे. मेदूवड्यामध्ये मला छान खोबरं दिसतं आहे. इथे मिरची दिसते आपल्याला. इथे पण बघा हे खोबरं आहे. इथे खोबरं आहे, ही मिरची आहे, हात पण खोबरं आहे छान. एकूणच मी अपेक्षा करतो आहे की या मेदूवड्याची चव ही अप्रतिम असणार आहे. चव बघूया. सुंदर आहे मेदूवडा. सांबारची चव आपल्याला तशी करणार नाही, कारण का त्यात चटणी मिक्स झालेली आहे. पण सांबारही छान वाटतं आहे. त्याचबरोबर आपण इडलीची चव बघूया. इडली आकाराने मोठी आहे, थोडीशी कडक आहे. चव बघूया. चव महत्त्वाची. ठीक आहे. इडली जे फर्मेंटेशन असतं, हलकासा आंबूसपणा जो आहे, जो पाहिजे इडलीमध्ये तो आहे. फक्त एवढंच की इडली जराशी थोडी कडक आहे. पण इडलीपेक्षा जास्त मी इम्प्रेस झालो त्यांच्या या मेदूवड्याने. सगळे घटक त्याच्यात आहेत. मिरची, खोबरं आणि त्याची चवही खूप छान आहे. नमस्कार, माझं नाव महेंद्र सिंग गौड. मी इथं गेली 15 वर्षे स्नॅक्सचा व्यवसाय करतो आहे.
माझे जे पोहे उपीट खिचडी आणि इतर पदार्थ आहेत ती माझी बायको बनवती घरी. चटणी सांबार सगळं, फक्त इडली आणि वडे आम्ही बाहेर आणतो, बाकी सगळं पदार्थ आम्ही घरी बनवतो. सगळे 7 ते 11:30. संध्याकाळी नाही, फक्त एकच वेळ असतो. हा आमचा पत्ता डेक्कन जिमखाना छत्रपती लॉजच्या समोर, डेक्कन जिमखाना पुलाचीवाडी, डेक्कन बस स्टॉपच्या शेजारी, छत्रपती लॉज समोर. मला इथले विशेष जे पदार्थ आवडले ते म्हणजे इथलं उपीट, त्यानंतर इथली साबुदाण्याची खिचडी आणि यांचा हा मेदूवडा. खूपच सुंदर असे हे तिन्ही पदार्थ होते. तुम्ही जर डेक्कन परिसरात एक नवीन नाश्त्याचं ठिकाण शोधत असाल तर या ठिकाणी तुम्ही भेट द्यायला काही हरकत नाही. अगदी साधे घरगुती पद्धतीचे हे पदार्थ आहेत, एकदम माफक दरात आणि दर्जाही चांगला आहे. थोडक्यात या गाडीला छोटा पॅकेट बडा धमाका हा दर्जा द्यायला काही हरकत नाही. मित्र हो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून सांगा. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा. खाण्यापिण्याचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील या चॅनलवर. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.